ग्रामविकास अभियान अंतर्गत स्वामी समर्थाची सेवेकरी आहे. गेले 7 वर्षापासून आमचा हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. आमचे जे 40-50 सेवेकरी ते स्वतः कॉन्ट्रिब्युशन जमा करतात आणि शेंगदाणा गूळ चिक्की असं वाटप आम्ही दरवर्षी करतो. पहिल्या वर्षी आम्ही 100 किलो केलं आहे. आता यावर्षी 700, प्रत्येक वर्षी आम्ही 100 किलो वाढत यावर्षी 700 क्विंटल चिक्की वाटपाचा आमचा कार्यक्रम आहे. आणि हे सगळं आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीतून सगळ्यांचं सहखुशीने करून आम्ही हा कार्यक्रम सादर करतो. किती लोकांचा ग्रुप आहे सर? आमचा 50 लोकांचा ग्रुप आहे. आमच्या महिला मंडळ याच्यामध्ये खूप सहभागीने हे होतात सगळे. आता इथं उद्या विठ्ठलाची मूर्ती राहील सगळी इथं आम्ही एक बाजूने सगळेजण मिनी पंढरपूर तयार करतो आणि एकीकडं प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आमचा चालू राहतो. इथून पुढे आमची ही अशी संकल्पना अशी आहे का आता आमचं जे जनरेशन आहे मुलं बाळं यांनी ही संकल्पना पुढे आमची चालू ठेवावी. किती वर्षापासून करतात? 7 वर्ष. यंदा तर 7वं वर्ष. भक्तांना काय सांगणार सर? काय श्रद्धा आहे तुमची? काय सांगणार? श्रद्धा म्हणजे आता आमची हीच आहे ना, जे एकी आणि समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं बुवा, म्हणून ती फुलाची पाकळी म्हणून ही आम्ही सेवा रुजू करतो. किती लोकांची शक्यता होती येण्याची? आता हे बघा तुम्ही, आम्ही मागच्या वर्षी 6 क्विंटल वाटप केलं. आता हे काउंटिंग तर होऊ शकत नाही किती आहे, पण सकाळी 9 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत आम्ही हे प्रसाद वाटप कंटिन्यू चालू राहतं संपेपर्यंत. भक्तांना काय आवाहन करणार? भक्तांना आम्ही आवाहन केलेलं आहे का आमच्या या प्रसादाचा तुम्ही येऊन लाभ घ्यावं. आणि आम्ही हायजेनिक सगळं वापर करतो. हँडग्लोव्ह झाले, हे काय सॅनिटायझर सगळं, आणि क्लिनलीनेस आम्ही स्वतःच सगळं इथली एरिया वगैरे क्लीन करतो आहे. तुम्ही बघितलं असं आता इथं मुरुम वगैरे आम्ही टाकून घेतला आहे, JCBने सगळं तोडून घेतलं आहे. म्हणजे सगळं हायजेनिक करतो आम्ही आत्तापर्यंत. किती वाजता स्टार्ट होणार होते? 9 वाजता सकाळी. पहिल्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही चालू केलं होतं हां, आणि आता याच्यामध्ये काही फरक वाटतो का? फरक वाटतो म्हणजे आम्ही लोकांचा उत्साह वाढत चालला आहे. आणि आम्ही आमच्या ह्या याच्यातून स्वतःचं सगळं तयार केलेलं आहे. म्हणजे मंडप झाला, बॅनर झाले, त्याच्या फ्रेम झाल्या, हे एकीकडं हे पण आमचं चालू राहतं आहे. आणि महत्त्वाचं आहे का आमचा जो ग्राफ आहे हा असा वाढता चाललेला आहे प्रत्येक वर्षी, आणि विथ क्वालिटी. त्याच्यामध्ये पुढेही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. तर फक्त संभाजीनगरचे लोक येतात या अजून बाहेरचे येतात. आता हा माझा मुलगा पुण्यावरून आलेला आहे खास तेवढ्यासाठी. यांचे सगळे नातेवाईक आमचे येतात. हा बँगलोरवरून येतोय मुलगा, यांची मुलगी येणार मुंबईवरून. म्हणजे हा ग्रुप कशासाठी आहे? कौटुंबिक उत्सव झालेला आहे सर. कौटुंबिक उत्सव झालेला आहे. आणि वारकऱ्यांना हे करणे म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे अशा बरोबर प्रकारे एक आनंद वाटतो तुम्हाला. हे बघा झेंडे बिंडे आता उद्या आमचे राहील एक जबरदस्त. पांडुरंगाविषयी थोडंसं सांगा ना. एवढ्या आनंदानं करता सर 2 शब्द? नाही, आमचं कसं आहे, आम्ही म्हणजे स्वामी समर्थाची सेवेकरी आहे. अच्छा. पांडुरंगाची एक आहे, एक वारकऱ्यांची सेवा अच्छा, हो. म्हणून आम्ही करतो. कारण देव हे सगळीकडे एकच आहे. हो, राईट, बरोबर. त्यामुळे ते पांडुरंग म्हणा, महाराज म्हणा, हे काही नाही. फक्त एक कुणाच्या तरी बॅनर खाली माणसांनी श्रद्धा ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. आणि आमचा ग्रुप हा आत्तापर्यंत अवैध राहिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आमचं संस्था मुक्ती आणि कुणी अध्यक्ष नाही, कुणी काहीच नाही, काही नाही. सगळे अध्यक्ष सगळे अध्यक्ष आहे, सगळेच कामगार आहे. 7 वर्षापासून तेच ग्रुप आहे तुमच्या? काही चेंजेस नाही आले? त्याच्यामध्ये वाढत चालले, म्हणजे मुलं वगैरे हे इन्व्हॉल्व होत चालले. आता 2nd जनरेशन. चालेल, तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश नारायण शिंदे. हे किशोरी ओले, सुभाष काचेवार, चंद्रकांत राजम, हे किशोर आहे, अर्जुन आहे, अरुण ठाकरे. आणि आमचे 2 हे आम्ही 7 वर्षापासून ही सेवा करतो आहे. दूध शेंगदाणे लाडू वाटप करतो आहे आणि पांडुरंगाची सेवा होती आमच्या ह्याच्यात. तुमचं नाव सांगा. माझं नाव अर्जुन आहे. माझं नाव अरुण ठाकरे. आणि आम्ही एक समाजाचं काहीतरी आपल्याप्रती घेणं आहे, त्या उद्देशाने सामाजिक जबाबदारी म्हणून एक कार्य करत असतो. आम्ही साधारणतः एक बजेट तयार करतो की आपल्याला एवढा खर्च येईल, आणि फक्त एक WhatsApp ग्रुप टाकून द्यायचं, ज्याला
जे वाटेल त्यांनी स्वच्छंद दान करायचं, कोणालाही बळजबरी केली जात नाही. तर माऊलीचे जे सगळ्या जगाचे जे वडील आहेत काही वाडा वडील त्याच्यामध्ये आपण काय बोलणार, आपण खूप छोटे आहेत त्याच्याविषयी. आपले फक्त फुले फुलाची पाके म्हणून आपण एक करतो.